न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। एसबीआयच्या सतर्कतेने 111 कोटी घोटाळा उघड होऊन एका मोठ्या कंत्राटदाराला अटक, संशयाची सुई पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर ही पण कारवाई कधी? पालघर जिल्ह्यात आदिवासी ग्रामीण क्षेत्रांमध्ये पीडब्ल्यूडी विभागामध्ये तथाकथित 111 कोटी 63 लाख किमतीचा घोटाळा ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उघड झाल्याने पालघर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणधुमाळ माजले असताना पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील एका मोठ्या नेत्याचा सख्खा नातेवाईक यात अडकल्यामुळे आणि करोडो रुपये निवडणुकीच्या कालावधीत कशासाठी काढण्याचा हट्टहास अशा प्रकारच्या चर्चेला पालघर जिल्ह्यात उधाण आलंय। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या तत्पर कारवाईने आरोपीस तात्काळ अटक करून कोर्टात हजर करून केल्यानंतर 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 336, 338, 318(1), 318(4) व 35 कलम लावण्यात आले आहेत। घोटाळा मोठा असल्याने एकट्याच्या प्रयत्नाने होणे शक्य नाही, यामध्ये लोकप्रतिनिधी, नेते, अधिकारी यांच्या संगनमताशिवाय होऊच शकत नाही। त्यामुळे सखोल व पारदर्शक तपासात आणखीही काही मोठ्या कंत्राटदारांचे नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु सदर घटनेला फक्त कंत्राटदार जबाबदार नसून जसे डिमांड ड्राफ्ट बनवण्यासाठी 7 नोव्हेंबर 2025चा चेक बँकेत गेल्यानंतर चेकमधील त्रुटीबद्दल आलेल्या संशयामुळे प्रथम कारवाई म्हणून बँकेने संबंधित कंत्राटदाराला आणि संबंधित कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना कळवून सुद्धा जेव्हा वर्तमानपत्र आणि मीडियामध्ये बातम्या आल्यानंतर या महाशयांना 28 नोव्हेंबर 2025 रोजी तक्रार FIR दाखल करण्याची बुद्धी कशी सुचली, यासाठी एवढा उशीर का? ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक व त्यांच्या साथीला दोघेजण बँकेत गेल्यानंतर त्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार का दाखल केली नाही? सरकारी कागदपत्रे, चेक, सही, शिक्के कंत्राटदारापर्यंत बाहेर गेले कसे? अधिकाऱ्यांकडून बिल अदा करण्यासाठी चेक इश्यू करताना हे चेक नंबर, चेकची लायबिलिटी तपासत नाही का? हे आणि असे अनेक प्रश्न जनतेने उपस्थित केले आहेत। FIRच्या नोंदीनुसार पीडब्ल्यूडी कार्यालयाला बँकेने इश्यू केलेल्या चेकबुकमधील चेक क्रमांक 069218 चा वापर करण्यात आला, मात्र हा चेक बाहेर गेला कसा? चेकबुक बँकेने कोणत्या काळात कालावधीमध्ये पीडब्ल्यूडीला दिले होते? FIR मध्ये यज्ञेश अंभिरे कंत्राटी कामगार व ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडोळे यांचीच नावे असून आणखीन सखोल आणि पारदर्शक चौकशीतून बडे शार्क मासे अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। जरी FIR कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी दिली असली तरी त्यांच्या वर्तणुकीवर व निर्णयक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत। माजी आमदार सुनील भुसारा यांनी कसून निरंतर केलेल्या पाठपुराव्यामुळेच निवडणुकीच्या काळातही आरोपी अटक तर झालेत, पण या घटनेमागचा आका कोण? निवडणुकीनंतर याची सखोल पारदर्शक चौकशी झाली तर यामध्ये दोषी असणारे पीडब्ल्यूडीचे अधिकारी, कर्मचारी आणि सामील असलेले बडे कंत्राटदार यांच्यावर कारवाई होणार का? की सदर कारवाईचा परिणाम निवडणुकीपुरता गणित बदलण्यासाठी किंवा फायदा करण्यासाठीच राहील का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। घटनेनंतर प्रसार माध्यमातून माजी आमदार सुनील भुसारा, आमदार हरिश्चंद्र भोये, माजी खासदार कपिल पाटील यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्यात। महायुतीच्या काळातील गतिमान आणि पारदर्शक सरकार म्हणून जनतेपुढे मिरवताना सदर घटना सरकारच्या व प्रशासनाच्या कार्यक्षमतेला, प्रतिभेला काळीमा फासणाऱ्या ठरत आहेत हे निश्चित। एक बाजूला शेतकऱ्यांची निसर्गाच्या अनियमित घटनामुळे आणि डोक्यावर कर्ज व खर्चिक शेती साहित्य, औषधे, बी बियाणे यामुळे झालेली दुरावस्था, शेतीमालाला कमी भाव त्यामुळे निराशामुळे जीवन संपवण्याच्या वाढत्या घटना, महागाई, बेरोजगारी, आरोग्य, कायदा सुव्यवस्था, त्यात सरकार कर्जाच्या खोलखाईत डुबलेले असताना असे हे अनेक शासकीय घोटाळे जनतेच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करणारे नक्कीच ठरत आहेत। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। साहेब, जवानचा जो एक विषय समोर आलाय, भ्रष्टाचाराचा 111 कोटी रुपयांचा निधी बळकवण्याचा प्रयत्न केला गेला, काय सांगाल याबाबतीत? त्यामध्ये मी माहिती घेतली, मला माहिती जी मिळाली त्याप्रमाणे ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्याला पोलिसांनी आज पहाटे अटक केलेला आहे। पण मला असं वाटतं की एवढा मोठा भ्रष्टाचार डिपॉझिटच्या माध्यमातून 111 कोटी रुपये काढणं म्हणजे कमीत कमी 1500 कोटीचं काम केलं पाहिजे, तेव्हा तुमचा 111 कोटी रुपये डिपॉझिट होऊ शकतो। त्यामुळे ठेकेदारी केलेली आहे म्हणून मला माहीत आहे। आता एवढं काम केलं की नाही केलं ही तपासण्याची गोष्ट आहे, त्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे आणि याच्यामध्ये डिपार्टमेंटचंही कोणी असू शकतं। एक डिपार्टमेंटच्याही कर्मचाऱ्याला अटक केलेली आहे
पण ह्या सह्या खरोखर खोट्या आहेत की त्या अधिकाऱ्यांच्याच आहेत हे तपासाशिवाय समजणार नाही. आणि त्याचा तपास योग्य दिशेने करण्याच्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री महोदय आज दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी मी त्यांच्याशी निश्चितपणाने याबाबतीत संपर्क करून त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती देईन. त्यांना माहिती असेलच, पण तरीही अजून वस्तुनिष्ठ माहिती त्यांच्यापर्यंत देण्याचं काम निश्चितपणाने करेन. ह्या पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे खोटी बिलं काढून गब्बर झालेले अनेक लोक आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या चौकशी झाल्या आणि या मागे हे काय झालं असेल. मला अशी माहिती मिळाली की यापूर्वीही 68 कोटीचं एक अशाच प्रकारे डिपॉझिटचं बिल काढलेलं आहे. मग असं 68 कोटी आणि 111 कोटी जर आपण पकडलं तर 700 आणि 1500 असे 2200 कोटीचं काम खरोखर कुठे झालेलं आहे का या जिल्ह्यामध्ये, याचाही तपास होणं गरजेचं आहे. त्या शेवटी डिपॉझिट कधी तयार होत आहे, त्यांच्याकडे कधी राहते. तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याच्यातनं काही पर्सेंटेजचे पैसे कट करून ते डिपॉझिटमध्ये जमा राहतात. का जमा राहतात तर ते आपली लॅबिलिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर 3 वर्षाचा लॅबिलिटी पिरियड असेल तर त्या 3 वर्षामध्ये जर खड्डे पडले तर त्या पैशातून ते दुरुस्त करता यावे आणि दुरुस्त केल्याशिवाय ते पैसे रिलीज करू नयेत अशा प्रकारची ती व्यवस्था असते. ह्या सगळ्या गोष्टीही तपासून बघण्याची आवश्यकता आहे. आमच्या सगळ्या सहकार्यांनीही त्या बाबतीतली मागणी केलेली आहे. निश्चितपणाने पोलीस यंत्रणा याची निपक्षपातीपणे चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर उचित कारवाई करतील. PWD मधला कोणी सामील असेल तर त्याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे. ही चौकशी पोलिसांनी करावी आणि खरी माहिती त्या जनतेच्या पैशाची जी लूट करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करून खरी माहिती पोलिसांनी जनतेला द्यावी अशा प्रकारची व्यवस्था करा. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार या कार्यालयामार्फत SBI बँकेच्या खात्यातून 111 कोटी रुपये मिळवण्याचा प्रकार जो काल घडला त्यामध्ये मुख्य आरोपी निलेश उर्फ पिंका पडोळे यांना अटक केली आहे. त्याबद्दल पालघर पोलिसांचा धन्यवाद. परंतु तो जो डिमांड ड्राफ्ट बँकेत पाठवला गेला त्या ठिकाणी स्वतः पिंका पडोळे आणि ही मंडळी उपस्थित होती असं बँक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हा डिमांड ड्राफ्ट तयार कोणी केला, त्यावर सह्या कोणी केल्या आणि एकंदर जी प्रक्रिया असते अनामत रक्कम परत देण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये फक्त एकाच ओवी कन्स्ट्रक्शनला 111 कोटी रुपये देण्याचं का ठरवलं विभागाने, याचं उत्तर अजून मिळणं बाकी आहे. या सगळ्या प्रकरणाचा कथित आका कोण आहे, याचा सूत्रधार कोण आहे, पिंका पडोळे उर्फ निलेश पडोळे नगराध्यक्ष विक्रमगड हा फक्त एक त्याचा मोहरा आहे. परंतु हे सगळं प्रकरण घडवण्यामागे नक्की कुणाचा आशीर्वाद आहे, कोण याच्या मागे आहे याचा खुलासा झाला पाहिजे. माझी पोलीस विभागाला विनंती आहे की स्वतंत्र एक टीम नेमून चौकशी पथक नेमून यावर कारवाई केली पाहिजे. आणि जव्हारच नाही तर पालघर बांधकाम विभाग, ठाणे बांधकाम विभाग इथून सुद्धा अशा प्रकारे मागच्या काळामध्ये अनेक अनामत रकमांची बिलं जसं 60 कोटी 65 कोटी अशी वेगवेगळ्या रकमा मार्च महिन्यामध्ये काढल्या गेल्याची माहिती आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी ही पोलीस प्रशासन आणि सरकारला विनंती. याबरोबर पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण पालघर जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यावरही त्या ठिकाणी त्या दिशेने चौकशी व्हावी आणि त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावी अशी विनम्र विनंती आम्ही शासनाला करत आहोत.